नाशिकमध्ये आज नाशिक, दिंडोरी, धुळे या 3 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडतंय। सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिराचे दर्शन घेत मतदान केले। तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले, त्यानंतर आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तसेच सिन्नरचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क आज बजावला। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। दुपारी 11 वाजेनंतर नाशिकचे मतदान 16.30%, दिंडोरीचे 19.50% तर धुळ्याचे देखील 17.38% मतदान झाले। यामध्ये नवमतदार, वयोवृद्ध, महिला, पुरुष तर भद्रकालीतील उर्दू शाळा येथील सर्व ठिकाणी मतदारांच्या मतदान करण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। यामध्ये 80 वर्षाच्या आजीने सुद्धा व्हीलचेअरचा आधार घेत आपला मतदानाचा हक्क बजावला। मी मतदान केलं आणि मतदानाचा हक्क बजावला। आज तर बजावत आले मतदानाचा हक्क। आणखी सगळ्यांनी मतदान करावं अशी माझी, एकदाही माझं चूक झालेली नाही, चुकलं नाही आहे आणि येते आणि सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा। आज आम्ही मतदानाला आलो आहे, संपूर्ण महाशब्द परिवार आहे माझ्याबरोबर। मतदान तर झालं आहे, रांगही भरपूर आहे, बराच वेळ लागला पण छान वाटलं आहे। आज आम्ही सर्वांनी आमच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे, जो नेहमीच बजवायला पाहिजे, प्रत्येकाने बजवायला पाहिजे। दुपारपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी पाहता यावर्षी मतदानाची टक्केवारीचा आकडा नक्कीच वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।